जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट भेटल्याशिवाय राहत नाही। हे भारताच्या 22 वर्षीय मनू भाकर हिने सिद्ध करून दाखवलं आहे। मागील ऑलिम्पिकमध्ये पिस्तूलमध्ये बिघाड झाला होता, मात्र यंदा पूर्ण तयारीने तिने भारताला पदकाचं खातं उघडून दिलं आहे। मनू भाकरचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता हे थोडक्यात जाणून घेऊया। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतानं पहिलं पदक जिंकलं आहे। भारतीय महिला नेमबाज मनू भाकर हिने भारताला कांस्य पदक जिंकून दिलं आहे। हे पदक आपल्या नावावर करत मनू भाकर हिने इतिहास रचला असून नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे। थोडक्यासाठी मनू भाकर हिचे रौप्य पदक हुकल्याने तिला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं। भारतासाठी पदकाचं खातं उघडणारी मनू भाकर जिने मागील वेळी तिच्या पिस्तूलमध्ये बिघाड झाल्याने तिला पदक जिंकता आलं नव्हतं, मात्र तिने हार न मानता यंदा ऑलिम्पिक पदक आपल्या नावावर केलं आहे। तिची ही दुसरी ऑलिम्पिक आहे। याआधी तिने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदार्पण केलं होतं। 10 मीटर एअर पिस्तूल फेरीत तिचे पिस्तूल तुटलं होतं, त्यामुळे मागील वेळी पदकापासून वंचित राहावं लागलं। पण म्हणतात ना, जिद्द आणि चिकाटी असली की तुम्ही तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचतातच। भारताच्या 21व्या नेमबाज सदस्यामध्ये मनू भाकर ही एकमेव अशी ॲथलेटिक आहे जी अनेक वैयक्तिक स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे। शाळेत असल्यापासूनच मनूला खेळाची आवड होती। शाळेमध्ये टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंग सारख्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची। यामध्ये तिने थांटा नावाच्या मार्शल आर्ट मध्ये राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली होती। मात्र बॉक्सिंग मध्ये तिच्या डोळ्याला दुखापत झाली आणि तिचा बॉक्सिंग मधील प्रवास संपला होता। पण खेळापासून ती स्वतःला जास्त दूर ठेवू शकत नव्हती। वयाच्या 14व्या वर्षी मनू हिने नेमबाजी मध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला। वडिलांना पिस्तूल खरेदी करण्यास सांगितले। त्यानंतर मुलीच्या स्वप्नांना पाठिंबा देणाऱ्या तिच्या वडिलांनी पिस्तूल विकत घेऊन तिला दिलं। आज त्याच मनू भाकरने भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पदकांचं खातं उघडलं आहे। गोल्ड कॉस्ट 2018 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मनू भाकर कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन आहे। ब्युनॉस आयर्स 2018 मधील युवा ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी देशातील पहिली महिला खेळाडू आहे। गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर सांघिक पिस्तूलचे विजेतेपद पटकावले होते। ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी मनू भाकर सर्वात तरुण भारतीय खेळाडू आहे। 2023च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात मनू 5व्या स्थानावर होती। त्यामुळे भारतासाठी पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये कोठा मिळाला होता। ऑलिम्पिक मध्ये भारताचं नाव उंचावणाऱ्या मनू भाकर हिचे तिने केलेल्या कामगिरीबद्दल अभिनंदन आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।